हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेत 11:15 आणि मी सोनूला शाळेत सोडून आले. आज जाताना शूट घेतलं नव्हतं कारण आमच्या नणंदबाई आलेत ना, त्यामुळे आम्ही दोघी तिला सोडायला गेलो होतो. आज माझ्यासोबत होतं ते, त्यामुळं काही इतकं वाटलं नाही. तर चला आता मला कपडे भांडी करायचे आहे. ती एवढे बादली फुल भरले ती धुवायचे आणि आज निरमा नाही आहे तर हाताने कपडे धुवायला लागणार आहे. ती साबण आहे आणि भांडी पण पडली तिकडे बघा. तर आता जास्त न टाईम लावता मी जाते भांडी घासायला. पहिल्यांदा भांडी घासते आणि मग कपडे धुते. आले, पाणी पिले, थंबनेल टायटल दिलं व्हिडिओला आणि म्हणलं तर चला कामाला लागूया कारण नंतर आणखी 1:30 वाजता आणायला आपली स्वारी जावे लागणार आहे त्यासाठी. तर चला सुद्धा लागते मार्गाला मी माझ्या. लय गरम होते, प्रचंड गरम होते. आता पंखा लावणार होते पण जाणार आहे आता बाहेर, तर कशाला पंखा. आणि पाणी लय पिऊ वाटते. जेवढं पाणी पिलं तेवढं चांगलं आहे, पण पाणी पिल्यानंतर ना भूक नाही लागत, भाकरी कमी खावी लागते, म्हणजे स्वतःहूनच ती कमी जाते असं झालं आहे. ओके चला, झालेत माझे कपडे धुवून, आता पिळून घेते. आरती झालेत पिळून, आरती राहिली, भांडी घासायची पुढे. ऊन लागतंय, कधी याची पानं मोठी व्हायची असं झालं. सोनू नाही तिथे शांत शांत वाटत असेल ना, नाहीतर जेव्हा व्हिडिओ सुरू करेल तेव्हा असतं तिचं मध्ये मध्ये काही ना काही बोलणं. तिचा विषय ती मांडत असते, पण आज नाही आहे. त्यानंतर ना घेईन थोडंसं शूट. हो हो हो, कोण बसणार झालेच माझे कपडे आता. हाड हाड कुत्र्याने सगळं उकळून टाकलं. वर बघितलं ना असं उन्हात चक्कर आल्यासारखं होतं, उन्हात बघू वाटतं.
झाले आता कपडे सुकायला टाकून. आता बघा ओला आहे म्हणून कुत्रं तिथं बसले. हाड म्हणलं तरी उठं नाही झालं. आता बसू देत असं मध्ये नऊ करले. आता इथनं उठवलं तर दुसरीकडे जाऊन कुठंतरी उकरत झाले. कपडे सुकायला टाकले. आता भांडी असते 1 वाजा आला. 1:30 वाजेपर्यंत भांडी होती ते. मग तिला आणायला जाते मी. पंखा चालूच ठेवला. घरात आल्यानंतर अशी उभी येते ना, म्हणजे धग येते पत्र्याची की बसच. घासून झाले तर आता काय करू काय समजेना. जेवण करू का नको. आता हातरून टाकलं थोडंसं पडावं म्हणलं, कारण लय आल्यापासून तक 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 चालली माझी. काय करू. थोडा टायमिंग राहिला जेवस्तोपर्यंतच. मग घास गिळावं लागतील. त्यापेक्षा तिला आणून जेवावं असं मला वाटते. तसंच करते. तिला घेऊन येते मग जेवते. कारण त्या पण जेव्हा येतील. ते सकाळी जेवल्यात, मी जेवले नाही. ननंदबाईंना म्हणलं जेवा तुम्ही, कारण उशीर होईल मला जेवायला. उगाच माझ्यामुळे उशीर व्हायचा. त्यांनी केलं जेवण, मी राहिले. बसते थोडंसं कमेंटला रिप्लाय वगैरे देते जाते थोड्या वेळाने. आली आता सोनूला घेऊन. आणि येता ड्रेस तिचे टाचायच होते ना, ती अर्ध्यात मला भेटलेली, म्हणजे इथे भेटलेली जाताना. आता म्हणलं की आता नाही घेत तू थांब, इथं मी येते माघारी. तर ती थांबलेली आणि आता घेऊन आले मी. आता विचार केलेला जाऊन माझी कामं सगळी झाले तर जाऊन थोडंसं पडायचं आणि डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट करायचा. पण नाही, आता हे काम वाढले. ती नसतील ड्रेस मला वाटते, तर ते टाचायचं आहे मला. आणि जाताना माझ्यासोबत ननंदबाई आल्या होत्या सोडायला हिला. आम्ही दोघे गेलो. येताना म्हटलं राहू द्यात, त्या पण आजार येत्या. म्हटलं तुम्ही झोपा, मी येते घेऊन, कारण लय चालावं लागतं. आणखी उन्हानं अजून दुखणं यायचं त्यांना. आता तुम्ही म्हणाल त्यांना का नाही व्हिडिओमध्ये घेतलं. मला कोणाला घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांना यायला प्रॉब्लेम असतो. आणि त्यांना जरी आवड असली तरी त्यांचे मिस्टर जरा स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळं नको, त्यांना नाही आवडत. तर म्हणून मी व्हिडिओ पण स्टार्ट नाही केला त्यांच्यासमोर. जेव्हा त्या जेवण वगैरे गेल्या तिकडं तेव्हा स्टार्ट केला होता व्हिडिओ मी. आणि मी जेवले नाही. आता मी घरी जाऊन जेवणार आहे. त्यांना पण विचारते जेवणार आहे का नाही, नाहीतर जेवते. कारण ना 2:30 वाजा आला आहे, अजून पोटात अन्न नाही माझ्या. आणि मॅडम कारण मला एकटीला जेव वाटत नाही, त्यामुळं असं आहे माझं. दमले म्हणजे ना खरंच लयच वैताग येतोय. आता घराजवळ आलो आणि आता शिरवाळ पडलंय बघा. जाताना पडलं असतं तर काय झालं असतं. आमच्या सासूबाई आहे तिथे, काय करतात काय माहिती. तर चला आता जाते घरी. हे ड्रेस ठेवते, जेवते, मग टाचते. कारण आता पिकळून गेले मी चालून. स्कूटी घ्यायची स्कूटी घ्यायची. तुमच्या कमेंट आहेत आणि घेऊया आपण, पण आमच्या बजेटनुसार बसायला पाहिजे एवढंच. नाही तर आता ना सेकंड घ्यायची म्हणली तरी पण भरपूर पैसे सांगते तर मग असं वाटतं त्यापेक्षा नवीन येईल. थोडं सासूबाई काहीतरी काढायचं चाललंय त्यांचं. तर घरी आलो, सोनूनं झोप खाल्ली आणि आता थोडंसं बाहेर चाललो आहे. तर आता ना आबाळ आल्यासारखं झालं आहे. तर पहिल्यांदा कपडे काढून आतमध्ये ठेवते, नंतर बाहेर गेल्यानंतर ना कपडे सगळी भिजून जाते आणि असं होतं. त्यामुळं हाय हॅलो नमस्कार. आता मम्मी कळती की कपडे काढते आणि मी आज उड्या करते. वजन मी करते आज, मग तेवढं वजच करते. आता मम्मी कपडे काढते आणि इथं वाड सुटलेलं, त्याच्याबरोबर कपड्याच्या चिमट्या लावायला लागतात. म्हणून नाही लावलं तर सगळं कपडे असते ते ना वळीच असते ती, मग पडूनच ती तशीच. आणि लगेच पलती ती पण. आणि मातीत जातं का मग. आणि भिजलेले कपडे कसे खाली पलते ते, मग मातीत भलती ती, मग त्यांना ती काढायचं येत नाही. तशी घाण आणि मुळे तर आपल्या हाताची सारखी घाण लागते. आणि वाळलेली असली तर एक कपडा खाली पडला ना लगेच मी उचलून देत घरात नेते. आज तुम्ही सारखं तुम्ही फिरायला जाता, म्हणजे आम्ही
घरातल्या बिरात आवरून झालं आहे सगळं. मी पण माझं आवरलं आहे, तोंड बिंड धुवून थोडंसं काय म्हणते ते लिपा टोपी केली तोंडाला. तर चला आता जाते. काय बोलायचं तुम्हाला, हां माझ्याकडे एक ना व्हिडिओ आहे जो ॲड केला आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तो बघितला असेल किंवा पुढं बघणार असाल तर होता, आणि तो ठेवून तर काय करणार, आणि त्यात पण मजा होती, सोनून वगैरे मजा केलेली, मस्ती केलेली. तर तो व्हिडिओ आहे ह्याच्यात म्हणून तो मी ॲड करते. तर असं चला आता इथून पुढे काय व्हिडिओ घेत नाही आहे, कपडे वगैरे गोळा करून ठेवते आतमध्ये आणि जाते. आता पुढं काय इतकं घेण्यासारखं नसणार आहे. आम्ही जाणार आहे इथंच वडूला जाणार आहे, थोडंसं काम आहे म्हणून. बाकी काही इतकं महत्त्वाचं नाही आहे किंवा खास नाही आहे की तुम्हाला सांगेल. आणि मला कमेंट येत होते की यूट्यूब पेमेंट किती आलं हे सांग. हो, तर त्याच्यावरती डिटेल्स ब्लॉग बनवणार आहे मी, स्टार्टिंगपासून पहिलं पेमेंट, दुसरं पेमेंट, तिसरं पेमेंट काय असेल ते सगळं काय सांगणार आहे तुम्हाला. आणि ते कशाप्रकारे काय काय अडचणी काय काय झालं होतं ते सगळं सांगणार आहे. बॅकग्राऊंडला कुत्रा म्युझिक देतं आहे माझ्या, तर ते सगळं चालायचं तसं. तर मी काही सस्पेन्स वगैरे ठेवला नाही आहे, सांगणारच आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होते की हा म्हणजे फेब्रुवारीमधलं माझं पेमेंट नाही, जानेवारी महिन्यातलं पेमेंट फेब्रुवारीमध्ये येतं. तर ते तुम्हाला नक्की सांगेन फेब्रुवारीचं किती आलं किती नाही आहे. तर ते कारण भरपूर जणांना प्रश्न पडलेत की मागच्या महिन्यात छान व्ह्यूज भेटलेत मला, तर छान पेमेंट पडलं असेल. तर ते सांगेनच मी मला छान पडले की नाही पडलं. आता ह्याच्यात सगळं सांगत बसत नाही, मला त्या सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगमध्ये सांगायच्यात. नाहीतर मी एक्झॅक्ट कालच्या ब्लॉगमध्ये सांगून दिलं असते की किती आलं या, तर तुम्हाला ते समजावं किंवा काय प्रोसेस असते, जे काही बघतात ना त्यांचं चॅनल आहे त्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणूनसाठी की काय अडचणी येतात, कसं कसं होतं हे सगळं मी त्यात सांगणार आहे. त्यामुळे तो ब्लॉग मी थांबवला आहे. जसं क्वेश्चन आन्सरचं थांबवलेला आणि एकदम दिला होता ना, तसं हेही देईन. थोडा लेट येईल ना, पण सगळी माहिती देईन, अर्धवट माहिती नाही देणार किंवा मी फक्त माझं पेमेंट सांगेन. तुम्हाला पण त्यातनं काय फायदा होणार असेल ना, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात माझी यूट्यूब जर्नी आणि पेमेंट काढायचं म्हणजे काय म्हणतात, लवकर मला सुचत नाही आहे, लवकर पेमेंट यावं किंवा जास्त डॉलर भेटावेत तर त्यासाठी काय करावं, कोणतं ऑप्शन निवडावं, लाईव्हचं निवडावं की शॉर्ट व्हिडिओचं की लाँग व्हिडिओचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण माझ्या अनुभवानुसार, कारण मी ही आधी लाईव्ह घेत होते तर त्यानुसार मला किती पेमेंट पडलं होतं आणि आत्ता किती पडलं हे माझ्या आत्ताच्या रिॲक्शनवरनं कळलं असेल. तर असं ते तुम्हाला त्यात सांगेन मी. तर चला आता जास्त ब्लॉग मोठा नाही बनवत, इथेच थांबवते. आधी तुम्ही बघितलेच. तर असं चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मागच्या ब्लॉगला, मागच्या महिन्यातल्या व्हिडिओला जसं सपोर्ट केला, प्रेम दिला, आशीर्वाद दिलं, तसं ह्याही ब्लॉगला, ह्याही व्हिडिओला करताल अशी आशा करते. आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि काही नाही आहे, कंटेंट सांगा काय घे होते बस. तर चला. आणि ही साडी माझी फेवरेट आहे. मला काय माहिती आवडते, पण मला खूप आवडते ही साडी. काही आहे माहीत नाही आहेत, सगळ्यांनी नापसंत करून ठेवलेली, मला ही नको, मला ही नको, छान नाही आहे, कपडा छान नाही आहे, कलर छान नाही आहे, पांढरा कलर घाणवतो लगेच. पण सगळ्यांनी फेकून दिलेली किंवा सगळ्यांनी न आवडती म्हणून टाकून दिलेली साडी आज ती माझ्या आवडीची आहे आणि मला आवडते. ओके, हे मी लय बोलते. बाय बाय. आजचा ब्लॉग जरा बाहेरून स्टार्ट केला आहे. तर सोनूचं पहिल्यांदा 2 शब्द ऐका. व्हिडिओला स्टार्ट कर, चल. हाय हॅलो पुढं. आज ना तिला इच्छा झालेली, म्हणजे आम्ही काय खायला म्हणून नाही आलो बरं का, एक काम होतं त्यासाठी आलेलो. हां ऐका, हां मग तीच खात बसली, आम्ही तिच्या तोंडाकडे बघत बसले. हां कशी खाते ती, तिला खायचं होतं म्हणून आलो, नाही तर आम्हाला काय नाही. आणि ब्लॉग काढू का नको असं चालेल, म्हणलं चला काढूनच घेऊया. आता तुम्ही जर मागच्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला कळलंच. आणि माझं काही जिकडं जाईल तिकडं असाच अवतार असतो या. तर असं चला जाऊ द्यात, खातो आणि निघतो. का बघतोय स्वतः काय करत नाही, दुसरं करतो तर काय बघायचं. तर ते काय झालं नाही आमचं, पण जाऊ द्या, हप्ता भरून तरी झाला. इतके दिवस हप्ता भरायचा राहिला होता आमचा, ते काम केलं. आता घरी निघायचं, जास्त अंदाज नाही झाला, दिवसासकट आम्ही जातोय घरी. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो फोटो, आणि घरी गेल्यानंतर भेटतो. आणि
लई दिवसात ना आम्ही असं बाहेर येऊन खायला लागलो या. मध्ये आणलं तेव्हा यांनी घरीच आणलेलं. आम्ही कधी असं बाहेर जाऊन खात नाही, कारण आम्ही राहतो एका रानाला, हे हा एका रानाला. खायासाठी यायचं तर सोनूला एवढं रात्रीचं येऊन म्हणजे घेऊन येणं परवडतच नाही या. कारण म्हणजे उशीर झालेला असतो आणि लहान लेकरांना नको म्हणून. झालं आपली ऑर्डर आली, आपली ऑर्डर आलेली आहे. आम्ही काय सांगत होते तर आम्ही बाहेर येत नाही कधी ना. ती बाहेर लहान होती त्यामुळे ते जमलं नाही. आता मोठी झाली तरी पण नाही घरी जाऊन उगाच आणखी आजारी पडणे या गोष्टी होतच असते त्या. त्यामुळे नको, घरी आणूनच खाल्लेलं आणखी लागतं, असं बाहेर येऊन नाही लागत. पण तिला सगळ्यात जास्त आवड आहे बाहेर येऊन खाण्याची. आणि आम्ही तिथं हप्ता भरायचं तर तुम्ही बघितलं बाहेरच, म्हणजे इतके जवळ चायनीचं दुकान आहे, पायरीचं चायनीचं दुकान आहे. मग तिला वास आला का मऊ होतो, इच्छा होती तिची खाण्याची. भाजल भाजल बारक्या बारक्या गोष्टीचा आनंद असतो तिला. तर असं चला आता खातो आणि निघतो घरी. तर मी सगळ्यांच व्हिडिओ काढत असते, पण माझा व्हिडिओ काढायला कोणाला इंटरेस्ट नसतो. तर माझा व्हिडिओ मी स्वतः काढत असते आणि अशी पण मला कोणाची गरज नाही. असं जर ह्या सगळे जर खायला म्हणून तरी कोणी बोलवलं नाही, मी बोलवते या खायला. आणि आम्ही जुगाड केलाय. कुठं आहे तू? मग स्टँड आम्ही कशाचं बनवलं माहिती आहे का? ग्लास ठेवायचा असतं ना, त्याचं स्टँड बनवलं. जुगाड जुगाड जुगाड. आणि लय गरम आहे. नाही आता खाते आणि मग भेटते. मला बरोबर नाही वाटत असं खाणं. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की सोनूचे पप्पा नाहीत, त्यामुळं झोपणं म्हणजे कठीण होणार आहे. तसंच झालं आहे. रोज आमचं बोलून बोलून ना आम्ही कधी झोपून जातो आम्हाला कळत नाही. आज 11 वाजल्या त्या आणि मोबाईल बघायची पण इच्छा व्हाय नाही झाल्या. कशाची इच्छा होत नाही आहे. सोनू बिचारीकडे झोपून गेली आणि मी ओटवागळ झाली आज. म्हणजे झोपच येत नाही. रोज होते पण आज जरा तेच व्हायला लागले. आज झोपायचं कायच नामोनिशान गेला आहे सगळा. त्यांना फोन केला तर त्यांना यायला उशीर लागणार आहे. असं चला आता मला एक ड्रेस टाचायचा आहे, तर मी काय करू मला समजा नाही, करू का नको. कारण माझी मशीनला आवाज येते धडधड, उगा सगळ्यांची झोप मोड व्हायची. मला झोप येत नाही म्हणून मी सगळ्यांना उठवून ठेवायचे. असं झालं आहे माझं. डोळं नुसते जळजळ करतात पण झोप नाही आहे डोळ्यांवरती. तुम्ही बघू शकता असं लाल लाल झाले ते डोळं, पण झोप नाही झाली. काय झालं काय माहिती, कंटाळा इतका येतोय मला ना. काम करताना असं वाटते की मी अंथरुणावर पडल्या पडल्या झोपून जाईल, पण जेव्हा मी झोपते ना तेव्हा माझं डोळंच लागत नाही. तर पोट भरून जेवले काही जरी केलं तरी. आणि आता उन्हाळा सुरू झाला ना, फक्त शरीर पाणी मागते, अन्न नकोच म्हणते. म्हणजे मी घास जरी खाल्ला नाही तर ती गिळण्याची पण इच्छा व्हाय नाही मला. म्हणजे असं झालं आहे मला, म्हणून मी तुमच्याशी शेअर करते बरं का. त्याच्यावर असेल तर काय उपाय मला सांगा. आज 4-5 दिवस होऊन गेले असतील मला वाटते. मम्मीच्या तिकडून आल्यापासून ना मला असं होते की काहीच खावं वाटत नाही झालं. एक चपातीचा एवढासा घास, हा छोटा तुम्हाला याच्यात मोठा तरी दिसत असेल ना, तर हा लय छोटा, कारण मी सोनूला चारताना खूप मोठे मोठे घास चारते. एवढासा घास मी खाल्ला ना म्हणजे चपातीसोबत, तर चावते मी एकदा दोनदा चावल, पण ते गिळूच वाटत नाही मला. म्हणजे गिळताना असं मला उलटी आल्यासारखं होतं आणि उलटी होईलाच्या भ्यानं मी खाई नाही पण. आणि त्यात म्हणजे आतच जातच नाही. नुसतं पाणी पिते आणि भात खाते, तर त्यानं काय पोट भरल्यासारखं वाटत नाही माझं. मला काय असेल तर सांगा. पाणी भरपूर पिते, असं नाही की मी पाणी पित नाही, लय पाणी पिते, पण अन्न कमी पडतंय माझ्या शरीराला. तोंड सांगतच असेल तुम्हाला, अजिबात असा टवटवीतपणा काय राहिला नाही चेहऱ्यात, शरीरातच नाही राहिला, तोंडावर किंवा डोळ्यात काय राहणार आहे. तर असं चला जाऊ त्यात. ती झोपली आणि मी घेते आता ती शिवून हळूहळू. मला पॅन्ट नाही टाचायची, फक्त टॉप टाचायचा आहे, तर घेते करून. ते गोळ्या बिळ्या खाल्ल्या, जेवण वगैरे केलं तरी झोप नाही झाल्या. इतकं काम करते, कुत्र्यावानी काम करते मी, पण मला झोप नाही झाल्या. व्हायच पण बसत नाही आहे मी खरंच.
तुम्हाला खोटं वाटेल, उठल्यापासून झोपस्तोपर्यंत माझा हात चालू असतो. हे कर, ते कर, ते कर, कामात काम मी काढते, मी बसत नाही. कारण आमच्या घरात बसलेलं कोणाला बघवतच नाही. मग मी कामात काढून म्हणजे करत असते, बसत नाही. मग मला सांगा, जे व्यक्ती इतकं काम करेल त्याला हातून न पडल्या पडल्या झोप लागायला पाहिजे ना, पण मला नाही लागत. काय झालं काय माहिती. तर असं झालं आता. ना आता वाट बघत नाही, माझं काम करते. जर मला त्याच्यापासून जर कंटाळा आला तर झोप येईल असा विचार केला आहे मी. कारण मला बहीण सांगत असते की जेव्हा नाही झोप येत तेव्हा मशीनवर बस, आपोआप झोप येऊन जाईल. आणि असं होतं बरं का. मशीनवर बसत म्हणलं का अंगात असं आळस आपोआपच शिरतो. म्हणून विचार केला आता की बसते आता मशनीवरती. तर चला. आणि आज आम्हाला जायचं होतं पण आम्हाला जायला भेटलं नाही. कुठे जायचं आहे ना ते आम्ही जेव्हा जाईल ना तेव्हा सांगू. ओके, चला.